केसनं आता वेगळंच वळण घेतलंय. ज्याचा मर्डर झालाय असं वाटत. आल्या महाराणी आल्या. काय ही घर हाय का धर्मशाळा हाय तीच कळना झालंय मला. कवा बी या कवा बी जावा. बॅग दे. आणि कोण काय बोलत नाही म्हणून आपलं कसं बी वागायचं है का नाही. कर कर शेवा कर काय चांगली तुझी. पाणी दे, चहा दे, चहा बरोबर खायला बिस्कुट दे. लय मोठा पराक्रम गाजून आली आहे ना. काय कुणाला शिस्तच राहिलेली नाही. कुणी बी उठतय कसं बी वागतय. मंजू, कोर्टात सत्यजितराव निर्दोष सुटण्यासाठीचे पुरावे सापडले. सत्यजितराव सुटतील ना ग निर्दोष. सुटून दे नाही तर नाही सुटून दे. असा मोकाट सुटलेला आहेच की. आता बघितलं नाहीस वी हाय का. तुझ्या थोबाडा वाईट तर टेन्शन आहे का. तुझ्या दुट्या व्यवस्थित चालू आहे त्या. डबच्या डब भरून घेऊन जात्यास. आपला नवरा गावल्याला नाही नाहीतर काय. एखाद्या बायकोच्या नरड्याखाली घास उतारला नसता अगं. पण तुम्ही का नाही दोघं बी एका माळ्यातलं मणी आहे का. तू पोलीस आणि तो गावगुंड आणि तुझ्या आडानं बरोबर हिंडतोय गावभर. आज काय बघतेस माझ्याकडं. मला तर का नाही तुझ्यावर संशय आहे. काय ग त्याच्या कट कारस्थानात त्या मुकादमाला किडनॅप केले का नाही त्याच्यात तू बी सामील आहेस का काय. मला तर तसंच वाटायला लागले म्हणून विचारलं. अगं त्या बिचाराचा जीव घेऊ नका ग दोघं मिळून. ए आत्ते काय लावलंय ग. इथं घरात परिस्थिती काय. लोक सगळी टेन्शन मध्ये आणि तुझं वेगळंच. तुला नेहमीच वाकड्यात जायचं असते का. ए वक्ते तू नका शिकवूच मला. मी कसं बोलायचं कसं वागायचं ती. अगं तुला शिस्त आहे का ती बघ की. तुम्ही तिघी बी कशा आहे का नाही मायाली की ती मला चांगलं ठावाय. नको नको केलं माझ्या दादाला. तुमच्या कावानं दारू पिऊन पिऊन माझा दादा गेला वरती देवा घरी गेला. आत्ते तोंड बंद ठेव. हमरे जरा गप राहा की. मी शांत बसू. अग हिला बोल की काहीतरी. हमरे गप्प बस. हा मी गप्प बसते आणि ह्या बाईचं ऐकून घेत बसते. हमरे तू नको मध्ये बोलू. मी आहे ना. ही आहे ना. ही अजून बी हितच आहे ना. काय ग म्हणजे अजून किती दिवस अशी माहेरात फोडून राहणार आहे. अगं माणसं तोंड बाहेर काढून दिना झाल्या ती. वाईट असं तोंड बाहेर काढलं की कोणतर हाय काय वरत ना बाई. तुमची मंजू अजून गेली नाही सासरला काय ब. तुमची भाची अजून हितच आहे मी. होय मग तू तुझं थोबाड घेऊन बाहेर जाते तेव्हा तुला नाही का कोणी विचारत. इतके दिवस झाले भावाच्या घरी राहते असते. हमरे थोबाड फोडीन बघ. आत्ते फोडून दाखव तू माझं तोंड. सारखं काय का बोलत असते. दम आहे का तुझ्यात. हमरे जाऊ दे ना गप्प बस. अगं असं कसं. ही कोण तुला सांगणार या घरात राहायचं का नाही ते. हे कोण आहे म्हणजे काय ग. ही माझं घर आहे. दादाला मी पैसे दिलं होतं. होय हे घर उभं राहिलं आणि ते बुडवायला तू ह्या घरात आली. कशाला आलीस ग. कशाला आली. थोबाडच फोडीन बघ. फोडूनच दाखव की तू. सारखं बोलतीस ना. तुम्ही दोघी जरा गप्प बसा. का वाद घालताय. आणि आत्ते मी काय कायमची राहायला नाही आले इथं. सत्या परत आला की मी जाईन सासरी. तवा जाशील की. अगं बाई तर लाज वाटून दे. जनाची नाही मनाची हाय का जरा तर. जेव्हा बघल तेव्हा माहेराला चिकाटलेली हायच गुच्चिडागत. आत्ते आता तुझं थोबाड बंद ठेव. तू मध्ये पडू नकोस. तुला सांगून ठेवते बाग. मी आलोय संकटात. मला सत्यानं किडनॅप करून इथं डांबून ठेवलंय. बांधून ठेवलंय मला. आणि मला बेदम मारहाण केली आहे सत्यानं. तो माझा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. मी हा व्हिडिओ त्याच्यापासून लपून बनवतोय. वाचवा वाचवा मला वाचवा. अगं काय आहे दिदे. आता लोक काय तोंडाला येईल ते बोलणार का. आता हे म्हणतात की मुकादमाला मारायला सत्यदाशी पळून गेले. नाही नाही खोटं आहे सगळं. बया 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 बया.
आता यो सत्या त्या मुकादमाला खल्लास करूनच जेला जातोय का काय कुणाला ठावं. वंस जरा शांत राहा की, काय बोलताय तुम्ही? सत्या दाजी असं कधीच करणार नाही. तू मला गप करशील ग, पर त्यासनी कोण गप करणार. सत्याला अडकवण्यासाठी सगळा बंदोबस्त केलाय कुणीतरी. आणि आता खरंच मुकादमाच्या जीवाला जर धोका असेल तर तो दगावण्याच्या आधी त्याला वाचवावं लागेल. आणि मुकादम जिवंत आहे आणि वरनं सत्यादादावरच आरोप करतोय. पप्पा कसं व्हायचं सत्यादादाचं? ह्यो सापडते की मला, मग बघते ह्याच्याकडे. ह्याच्यामुळेच माझा लेकरू अडकले आतमध्ये. सत्या भाऊजींची काही सुटका होत नाही आता. ये चोपणी हल्ला तुझा नाकाचा शेंडा. जी भाई म्हणून काय बोलशील होय तू? अहो तसं नाही, पण आता ते व्हिडिओ मध्ये तसंच दाखवतात ना, म्हणजे ते स्वतःच सांगतात का सत्या भाऊजींपासून त्यांना जीवाला धोका आहे म्हणून. सपना, हे बघ, सत्यानं काहीच केलेलं नाहीये. ही सत्याविरुद्धची कुणाची तरी चाल आहे एवढं नक्की. आणि हा मुकादम बोलत नाही, मग त्याच्या तोंडून कुणीतरी हे सगळं वधवून घेतंय. पप्पा सगळं ठीक आहे, पण आपण सिद्ध कसं करणार हे? हा तेच तर, एक बी पुरावा बी नाही आपल्याकडं. हा, सत्यदादा आधीच पळून गेलाय, त्याच्यामुळे कोर्टाच्या नजरेत आधीच दोषी येतो. म्हणजे कोर्टात बी काही वेगळं सिद्ध करायला लागणार नाही त्यांना. सत्या भाऊजींना शिक्षा फिक्स. सपना, सॉरी काय होईल माझ्या सत्याचं? संधी त्याच्या विरोधात डाव करायला लागले. हो चित्रकार, पाया पडते मी तुमच्या, पण माझ्या सत्याला सोडवा. माझा सत्य असं काय करू शकत नाही. माया, हे बघ, शांत हो. आता आपल्या हातात काहीच नाहीये, आता आपण काहीच करू शकत नाहीये. अगं आता सत्या जरी सापडला तरी मुकादमच्या या व्हिडिओच्या जोरावर सत्याला पोलीस परत अटक करणारच. हे बघ माया, सत्याला जर आपल्याला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर एकच गोष्ट करावी लागेल. या सगळ्याच्या पाठीमागं जो कोण सूत्रधार आहे त्याला शोधावं लागेल. त्याला शोधणार कोण? कारण त्या माणसापर्यंत पोहोचणं एवढं सोपं नाहीये. नाही पप्पा, काहीतरी मार्ग असेल हो. जयद्या, आता मलाही काय करावं काहीच सुचत नाहीये. मग पप्पा सत्यदादा मग कधीच बाहेर पडणार नाही यातनं. सत्य डॉक्टरला बोलू. सपना पाणी आण. माया काय झालं? सपना लवकर ये. तुम्ही व्हा पुढे, मी आले. काय वकील साहेब, बोला. हरण्याची तयारी झालेली दिसतेय. हरण्याची नाही, दाणे खाण्याची तयारी चालू आहे. घेणार खारे मस्त दाणे. तुम्हाला मात्र जिंकण्याची घाई झालेली दिसते. काय नाही, कसं आहे, जेव्हा माणसाला खात्री असते ना की तो जिंकणार आहे तेव्हा घाई करत नसतो तो. क्या बात आहे. तुमचा अशील सत्यजित सुर्वे, त्याची यावेळी काही सुटका होत नसते बघा. हो हो, तुम्ही मुकादमचा व्हायरल व्हिडिओ पाहिला नाही का हो? तुम्हाला खरंच खात्री की मुकादमचा तो व्हिडिओ कोर्टात दाखवून तुमची केस तुमच्या बाजूने स्ट्रॉंग होणार आहे म्हणून? अर्थात, प्रश्नच नाही. हो मॅडम, तुम्ही एक गोष्ट विसरताय. तुम्हाला आठवण करून देतो, तुम्हीच सत्यजित सुर्वेवर खुनाचा आरोप केलाय. आता मला पुराव्यानेच खात्री झालीये की तुम्हाला जिंकण्याची खूप घाई झालीये.
तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? मॅडम तुम्ही हा विचार केला नाही की सत्यजित सुर्वे याच्यावर मुकादम याच्या खुनाचा आरोप आहे आणि मुकादमनी आता तो व्हिडिओ व्हायरल करून जिवंत असल्याचे पुरावेच दिलेत. मी जसे दाणे खातोय त्याचे पुरावे दे. हे बघा. कसं आहे वकील साहेब, सत्यजित सुर्वे पळून गेलाय आणि नेमकं त्याच वेळी मुकादमचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि व्हिडिओ मध्ये त्यांनी काय सांगितलंय की त्यांना सत्यामुळे धोका आहे, त्यांना भीती आहे की सत्य त्यांना मारण्याचा प्रयत्न करणार. आणि काय माहित त्यांनी त्यांचं अपहरण करून त्याला खरंच मारलं असेल तर काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. काय होऊ शकते बघा. आता दाणा भाषा तोंडात न जाता इकडे गेला का? तुम्ही खूप मोठे ज्योतिषी आहात का? अहो त्याचा काय संबंध इकडे? सांगणार आहे ना, पुढे सांगणार आहे का तुम्ही नीट. कसं आहे, ज्योतिषांना घडणाऱ्या गोष्टी आणि घडलेल्या गोष्टी बरोबर माहिती असतात. तुम्हाला घडलेल्या इत्तंभूत गोष्टी माहिती आहेत का? असंच बोलताय तुम्ही. मी फक्त अंदाज बांधते. अंदाज तर असंही होऊ शकतो ना की माझे असेल सत्यजित सुर्वे यांना अडकवण्यासाठी कुणीतरी हा प्लॅन केलाय. काय होऊ शकतो ना. आणि मॅडम तुम्हाला एक फुकटचा सल्ला देतो, वकील असलो तरी. कसं आहे, तुम्ही केसची नीट तयारी करा, ओव्हर कॉन्फिडंट होऊ नका. तुम्ही काय नाही, जा जा केसची नीट तयारी करा, नाहीतर तुमचं रेकॉर्ड आहे ना ते असं फटकन तुटायचं. तयारी करा, जा जा, नाहीतर मी हरवी ना तुम्हाला सहज. हे जा मोकळे घ्या ना. सत्य सत्य डॉक्टर काय झाले? म्हणजे काय मेजर प्रॉब्लेम नाही ना? मोठा प्रॉब्लेम आहे, त्यांना मोठा मानसिक धक्का बसलेला आहे. सत्य म्हणजे तुमचा मुलगा ना? हो. त्यांना आता लगेच बोलून घ्या. जोपर्यंत सत्य इथे येत नाही, ह्या त्यांना जोपर्यंत पाहत नाहीत तोपर्यंत त्यांच्या प्रकृतीमध्ये काही फरक पडणार नाही असं मला वाटतं. मी माझ्याकडून काही गोळ्या लिहून दिलेल्या आहेत, तुम्ही काही गोळ्या बाहेरून घेऊन या. पण खरं तर बाहेरच्या गोळ्यांनी काही फरक पडणार नाही, पण मुलाच्या येण्याने नक्कीच फरक पडू शकेल. त्या ज्या शॉक मध्ये आहेत त्यामधून त्यांनी बाहेर पडणं हे फार गरजेचं आहे. पण डॉक्टर, जर आमचा मुलगा नाहीच येऊ शकला तर मग कंडिशन वर्स होऊ शकते. चला मी निघतो. पप्पा आता काय करायचं हो? अरे मलाही काय कळत नाही आता काय करायचं ते. मम्मी तुम्हाला वाटेल लवकर बरं, मला तुम्ही लवकर बरं, काही नाही होणार. बाती मावशी काय ग? ठाकूर साहेब नाही येत ग. ठाकूर सर नाही येत आज पोलीस स्टेशनला. सर काय झालं मंजू? मला एक महत्वाची बातमी सांगायची तुम्हाला. काय? मी आत्ताच टीव्हीवर एक बातमी बघितली ज्यात मुकदमाचा व्हिडिओ दाखवला जातोय. त्यात त्यांना असं सांगितले की त्याच्या जीवाला सत्यापासून धोका आहे. काय? होय सर, हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि लोकांना मुकदमाची सिंपती मिळते. काय घडतंय? आता त्या दिवशी ठाकूरने सत्याला कोर्टाकडे नेलं नव्हतं, गाडी दुसरीकडेच वळून घेऊन गेले होते. हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघितलं होतं आपण. आता या फुटेजमुळे काय फरक पडणार काय कळत नाहीये, पण ह्या एका व्हिडिओमुळे संपूर्ण केस सत्याच्या विरोधात गेली आहे. बरोबर आहे सर, पण सर मुकादमाचा जीव दगावण्याआधीच आपण त्याला पकडलं तर सत्य सहज सुटू शकतो या केसमधून आणि ठाकूर साहेबांचं पितळ बी उघडं पडेल. म्हणजे ते सगळं ठीक आहे अगं, पण मुकादमाला शोधणार कसं आपण? सर आपल्याकडे त्याचा फोन नंबर आहे.
आपण त्याचा नंबर ट्रेस करून त्याचं लोकेशन मिळवू शकतो ना आपल्याला. मंजू हे बघ, ते शक्य नाहीये. आणि मी तुला आधी पण सांगितलंय त्यासाठी परवानगी लागते. आणि या सगळ्या कामामध्ये सिनियरच्या कन्सर्न शिवाय परवानगी मिळत नाही. समजून घे जरा. सर तुम्ही काहीतरी करा ना प्लीज. सर मंजू प्लीज तू समजून घे. हे बघ, मी काहीही करू शकत नाहीये. माझा नाईलाज आहे. तू प्लीज समजून घे जरा. ठीक आहे सर. जर या मार्गाने नंबर ट्रेस करता येत नसेल तर मी माझ्या पद्धतीने परमिशन मिळवते. पण मुकादमाला शोधल्याशिवाय मी शांत नाही बसणार. मंजू हे बघ, परत प्रॉब्लेम. घे. बोला पप्पा. मंजू मंजू कुठे आहेस ग तू? काय झालं पप्पा? ठीक आहे ना सगळं? तुमच्या आवाजावरून काहीतरी गडबड वाटते. नाही अगं, इथं काहीच ठीक नाहीये. अगं मगाशी तिनं टीव्हीवर तो मुकादमचा व्हिडिओ बघितला आणि त्याचं टेन्शन घेऊन तिला चक्कर आली. काय? आता कशी आहे तब्येत? डॉक्टरांना बोलवलं तुम्ही? नाहीये, अजून ती बरी नाहीये. म्हणजे आता डॉक्टर आलेत, पण ती अजून पूर्ण शुद्धीवर आलेली नाहीये. काय कळे ना, सतत सत्याचं नाव घेते. अगं दुसराच काढलाय तिनं सत्याचा. आणि डॉक्टरही आता असं म्हणतात की जोपर्यंत सत्या यांच्या समोर येऊन उभा राहत नाही तोपर्यंत त्या पूर्ण बऱ्या होणार नाहीत. आता सत्या तिला भेटायला कसा यायचा तूच सांग बघू. काय करायचं, कसं समजवायचं तिला आता? तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी करते. तात्यासाहेब, तात्यासाहेब. काय? हा व्हिडिओ बघा ना, त्या मुकादमाचा. सत्या त्याला मारण्याची धमकी देतोय. सध्या माझ्या जीवावर उठलाय. तो माझा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि जर खरंच सत्यात मुकादमाला मारायला गेला असेल ना तर आपला प्रश्नच मिटला. काय झालं सर? मीच बनवलाय तो व्हिडिओ. पण तात्यासाहेब हे कसं काय जमवलं तुम्ही आणि का? सत्याला बदनाम करण्यासाठी. मग त्यांनी काय होईल? लोकांच्या नजरेत सत्या वाईट होईल, पोलिसांच्या नजरेतून उतरेल आणि कोर्टाचा निकाल सत्याच्या विरोधात जाईल. वा वा तात्यासाहेब, अब तुमचा पीए असल्याचा मला खूप अभिमान आहे बघा. किती लांबचा विचार करून खेळ खेळता तुम्ही. यातलं 10% जरी मला जमलं ना तर माझ्या जीवनाचं सार्थकच होईल तात्यासाहेब. सॉरी तात्यासाहेब, आता पुढे काय करायचं? कळेल, दिसेल, उमगेल. वाघमारे, वाघमारे, वाघमारे कुठे गेला होता तुम्ही? मला ना तुमची लय आठवण येत होती बघा. इथे एकट्यानं अजिबात जीव रमत नाही. लय सुन सुन वाटते. कोण बोलायला नाही, काय नाही. मला सांगा, बाहेर सगळं ठीक आहे ना? सगळं नॉर्मल आहे ना? काय सिच्युएशन आहे बाहेर? सत्या थांब. मला सत्यानं किडनॅप करून इथं डांबून ठेवलंय, बांधून ठेवलंय मला बघा. आणि मला बेदम मारहाण केली आहे सत्यानं. सत्या माझ्या जीवावर उठलाय. तो माझा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. मी हा व्हिडिओ त्याच्यापासून लपून बनवतोय. वाचवा, वाचवा, मला वाचवा. वाघमारे, अहो यांना आधी फोन केला होता, आता तर डायरेक्ट व्हिडिओच केलाय. आता जर चुकून मुकादमला काय झालं तर त्याच्या खुनाचा आरोप डायरेक्ट माझ्यावर येईल. नाही, तसं काय बी नाही होणार. मी होऊच देणार नाही. कसं काय? सत्या, मुकादमानं त्याच्या बायकोला ज्या नंबरवरनं फोन केला होता ना तो नंबर ट्रेस करून त्याचं लोकेशन मिळवायचा प्रयत्न करणार आहे मी. आता याची परवानगी काढावी लागेल मला वरिष्ठांकडनं. आणि त्यामुळे ठाकूर अलर्ट होत. म्हणून हे काम मी माझं मीच करणार आहे. पण वाघमारे, परवानगी शिवाय कसं करणार आहे तुम्ही हे सगळं? तू नको काळजी करू, मी बघते.
काही ना काही मार्ग तर निघेलच. पण आता प्रॉब्लेम वेगळाच आहे. काय प्रॉब्लेम आहे? बोला वाघमारे, काय प्रॉब्लेम आहे? मम्मी साहेब आजारी पडले. अशी अचानक कशी काय आजारी पडली? त्यांनी मुकादमाचा हा व्हिडिओ टीव्हीवर बघितला आणि चक्करून बेशुद्ध पडल्या. सत्या, शांत हो. असं कसं शांत हो वाघमारे? तिचा किती जरी रागराग करत असलो, ती कशी बी वागत असली तरी शेवटी आई आहे ती माझी. लई काळजी वाटते हो मला तिची. वाघमारे, डॉक्टर आले होते का? होय. मग काय म्हणले डॉक्टर? सत्या, मम्मी साहेब अजून शुद्धीवर नाही आले. डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की तू समोर आल्याशिवाय त्यांना बरं नाही वाटणार. ठीक आहे, चला मग आत्ताच्या आत्ता जाऊन तिला भेटूया आपण. सत्या थांब. सत्या, बाहेर सिच्युएशन काय तुला माहित नाही. ठाकूर अजून पण शोधतोय तुला. अहो, त्या ठाकूरला सोडावं, मला मम्मीला भेटायचंय. आता नाही जाऊ शकत. वाघमारे प्लीज मला समजून द्या. मला आता मम्मीला भेटायचंय बघा, काय बी करून प्लीज. ठीक आहे, भेटायचंय तुला. होय. मम्मी सांगते तसं करायचं. थांब. हा मंजुताई. पप्या, एक काम कर. कळालं? मंजुताई, तू टेन्शनच घेऊ नको. काम झालंच म्हणून समज. ठीक आहे. वाघमारे, काय चाललंय तुमचं? काय झालं? सगळं कळलं सत्यात. जरा थांब. पप्या येईलच आता. अहो, काय जरा थांब? सकाळपासून हेच म्हणताय तुम्ही. अख्खा दिवस गेला, तो पप्या काय येतच नाही. हे बघा, मला मम्मीला लवकरात लवकर भेटायचंय. सत्या, बाहेरची परिस्थिती बरोबर नाही. तुला मम्मी साहेबांना व्यवस्थित भेटता येईल हेच नियोजन करते मी. जरा धीर धर. आपण कधी येणार तो पप्या? कशाला विश्वास ठेवताय त्याच्यावर? नाही आला तर तो. आता मला काय माहिती असं करल. कुठं अडकलंय काय माहिती. बसला असेल टाइमपास करत कुठं. मी ह्याच्यावर विश्वासच नाही ठेवायला पाहिजे होता. अरे डोंट फिअर, पप्या इज हिअर. काय केवढी आठवण काढताल? अरे उचके देऊ देऊ मेलो असतो ना मी. अय, बाद झाली नाटकी. कुठं होतास? काय काम सांगितलं होतं? हात हलवत आलास वे? केलं ना मग मंजुताई. अगं यो पाप्या सेट काय नुसतं हात हलवत नाही आला. तुला बघायचंय का? तू मुन्नाबाई बघितलंय का? त्याचं काय आता? त्याच्यात कसं बाबा सांगतो ना सामान घेऊन या, आणि मग ते बॉड्याच घेऊन येतात. तशा बॉड्या घेऊन आलोय ना मी. म्हणजे अरे पोरानो, या चला. ए पप्या का बस. हे काय आहे? काय आहे सगळे? ए पप्या, कोण आहे ती? ह्यानं इथं कशाला आणलंस? तुला काय सांगितलं होतं मी? सामान घेऊन आणायला सांगितलं होतं ना. ह्यांना का घेऊन आलायस? ए मंजुताई, आता माझ्याकडे काय जादूची कांडी हवंय फिरवले आणि झालं? नाही नाही, जे आणलंय त्यात गोड मानून घे बाबा. आता छान दिसेल तुला. वाघमारे, अहो मी काय प्रयोगशाळेतला उंदीर आहे का हो?
सारखं किती प्रयोग करता माझ्यावर? आत्ताच एक प्रयोग केलाय ना. मम्मी साहेबांना भेटायचंय ना, मग करावं लागेल. होय. जावा जा पटकन जा, त्यांना घेऊन जा तिकडे. जाओ तुम्ही जा. ए अरे किती वेळ आवरा की आता. ए पप्प्या, पोरींच्या वर नाटकी चालत हो तुझी, ये लवकर. मंजूत कसा ओळख तरी येतोय का मी. अहो काय करताय? नागोबाय त्याच्यात चावल बिवल. अहो घाबरू नका. ए पप्प्या, टोपली बंद आहे, त्यातनं काय बाहेर येणार नाही ना. बाहेरच नाही म्हणल्यावर मी कशाला घाबरतोय. येऊ पण शकतो बाहेर तू. ठोचाच देईन बघ तुला, तू गबस नाही तर. चला निघूया. वाघमारे भाऊ, पण मी सरळ सरळ ओळखला जातोय, लगेच कळते मी सत्य आहे ती. हा म्हणजे कळतंय तरी. जरा ते हे दे मला, बघूयात काय काय. हे घाल. आता अजिबात नाही ओळखत. ए पप्प्या, ओळखतोय का? सत्यता आहे हे बघा. सत्या, त्याला माहितीये तूच आहेस म्हणून तसं बोलतोय, बाकी कुणाला नाही ओळखणार खरंच. चला निघूया. गोडी भाऊ, आपण एवढं सगळं करून बाहेर चाललोय खरं, पण कोण ओळखणार नाही ना मला. सध्या काळजी करू नको, कुणी ओळखू नये म्हणून तर एवढा मोठा घाट घातलाय ना आपण. हे बघ, मम्मी साहेबांना भेटण्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतोय आपण. होय, काय बी झालं तरी मम्मीला भेटावंच लागणार आहे. होय, आणि आपल्याला सावध राहावं लागेल. कुणी सुद्धा तुम्हाला ओळखता का म्हणे. सत्य आता सापले वळवळ करायला लागलाय. अरे काय होत नाही, चल. एक काम कर पुढे, तू त्या वा 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 पुढे काय मैफिल रंगले नाही. हा, या 15 ऑगस्टला यांच्यासाठी मी शिफारस करणार आहे. यांना बढती मिळायला पाहिजे ना. नक्कीच. का सर, म्हणजे काय झालं? मौर्या, अरे सत्याचा पत्ता लागत नाही तिकडे. तुम्ही इकडे आरामात चहा पीत बसलाय. हा काय मौर्या, अरे यंत्रणा राबवली पाहिजे, चेक नाक्यावर रात्री गस्त घातली पाहिजे.
तो सत्या दिवसा आपल्याला सापडत नाही, तो रात्रीचा फिरत असणार. म्हणून त्याला पकडण्यासाठी रात्री गस्त घातली पाहिजे, पोलीस बंदोबस्त वाढवला पाहिजे, अरे त्यांच्याकडून अपडेट घेतले पाहिजेत. हे सगळं मी सांगितलं पाहिजे का? कळत नाही तुम्हाला? अरे थोडं जबाबदारीनं वागा. चालू आहे सर, काम करतोय. हा, तेवढी अपडेट द्या, मेहरबानी करा आमच्यावर. हो सर, देतो अपडेट. चला. हा कुचबुडे, मी काय म्हणतो, जे आपण काल ठरवलं होतं, हा ते काम करा. हा बोल. हॅलो साहेब, आत्ता सत्याच्या घरात 3 लोक गेलेत आणि त्यातली एक मंजू आहे आणि तिच्याबरोबर 2 व्यक्ती ती गारुड्याच्या वेशात आहे. मला संशय की त्यातला एक सत्य असू शकतोय. नाही पण तो सत्याचा याची खात्री आहे का तुला? तू त्याचा चेहरा पाहिलायस? चेहरा तर बघितला नाही मी, पण यावेळेला घरात गारुड्याला घेऊन ते काय येतील? काय तर गडबड आहे साहेब. व्हेरी गुड. एक काम कर, जोपर्यंत मी तिथं येत नाही तोपर्यंत त्याच्यावर पाळत ठेव, कळलं का? अजिबात हेतून पुढे ह्या घरात पाऊल टाकायचं नाही. नुसतं ह्या घराच्या आजूबाजूला जरी फिरलीस की नाही, तिथल्या तिथं अंगावर राखेल काडी लावून देईल तुला.